वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे या दरम्यान निर्यातक्षम द्राक्षांचं भवितव्य शेतातच संपलं। मुसळधार पावसात तोडणीला आलेल्या द्राक्षांमध्ये पाणी गेल्यानं द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर आपण बघतोय या ठिकाणी शिरूरमध्ये मोठं नुकसान झालंय। थेट जाऊयात शिरूर तालुक्यात, आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे उपस्थित आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून या संदर्भात जाणून घेऊयात। आकाशातून कोसळणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतो, मात्र सध्या सुरू असलेला पाऊस हा शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू आणतोय। जुन्नर परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालाय। गारपीट, वादळी वारा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण जुन्नर परिसरातल्या या द्राक्ष बागांमध्ये आलेलो आहोत। द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, गारपीट झालेली आहे, वादळी वारा आहे। अगदी हे निर्यातक्षम द्राक्षे जे आहेत हे तोडणीला आले होते, मात्र पावसामुळं आज या द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आता फुल घडामध्ये पाणी आहे, आता पूर्ण पाणी आहे घडामध्ये। आता ऊन पडल्यानंतर याला हळूहळू क्रॅक चिरा जायला सुरुवात होईल, देठाजवळ खाली। अशा पद्धतीने या एक्सपोर्टच्या मालाचं चांगल्यापैकी नुकसान झालं आहे। फुल अजून पूर्ण प्लॉटच राहिला आहे, म्हणजे मालाला टचच केलेलं नाही, तर त्यांचं सगळंच नुकसान झालं म्हणायचं त्या मालाचं। म्हणजे अगदी हलक्या हाताने आपण जरी घेतलं तरी एकरी जो खर्च येतो 3-1 लाख रुपयापर्यंत, 3-3.5 लाख रुपये, तो खर्चसुद्धा निघणं मुश्किल आहे। म्हणजे रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे।